शिवसेना पक्ष धनुष्यबाण कुणाचा यावर आजपासून सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी। सुप्रीम कोर्टातील त्रिसदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी होणार। सुनावणीकडे महाराष्ट्राचं लक्ष। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रात्री उशिरा घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट। भेटीचं कारण गुलदस्त्यात अचानक झालेल्या भेटीमुळे चर्चांना उधाण। रुपाली ठोंबरे अजित पवारांच्या भेटीला प्रवक्ते पदावरून उचलबांगडी केल्यानंतर रुपाली ठोंबरे आणि अजित पवारांच्या भेटीकडे लक्ष। पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरण गंभीर, आज आणखी मोठा गौप्यस्फोट करणार। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची माहिती। दमानी यांच्या 10 वाजताच्या पत्रकार परिषदेकडे नजरा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना दौऱ्यावर। शिंदेंच्या उपस्थितीत जालन्यात शिवसेनेचा भव्य मेळावा। जालन्यात शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती। नागपूरमध्ये पार पडली महायुतीची समन्वय बैठक। बैठकीत महायुती म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय, पण स्थानिक कार्यकर्त्यांच्या स्वतंत्र लढण्याच्या मागणीमुळे सस्पेन्स कायम। न्यूज 18 मेगा एक्झिट पोलनुसार बिहारमध्ये एनडीए सत्ता राखणार। 140 ते 150 जागांचा अंदाज। एक्झिट पोलनुसार बिहार विधानसभा निवडणुकीत महागठबंधनला धक्का। राजदला 50 ते 60 जागा, काँग्रेसला 15 ते 20 जागांवर समाधान मानावं लागणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक। दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सुरक्षा विषयक समितीच्या बैठकीत मोठा निर्णय होण्याची चिन्ह। पुण्यातल्या एका प्रकरणाबाबत मुंब्र्यामध्ये छापेमारी। एटीएस पथकाकडून मुंब्र्यात 4 घरांची झाडाझडती। आयसिसशी संबंधित काही माहिती मिळाल्यानं कारवाई। अभिनेता गोविंदा रुग्णालयामध्ये दाखल। गोविंदाला चक्कर आल्यामुळे गोविंदावर क्रिटिकेअर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। आता बातमी छत्तीस जिल्ह्यांची। नवी दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर नवी मुंबई पोलीस ॲक्शन मोडवर आलेले आहेत। शहरामध्ये मध्यरात्री अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून बाजारपेठेमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तसंच रस्त्यांवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जाते। सोन्या चांदीचे भाव सलग दुसऱ्या दिवशी वधारले। सोन्याच्या भावात 1900 रुपयांची वाढ होऊन ते 1,24,300 रुपयांवर पोहोचले। चांदीच्या भावात 3000 रुपयांची वाढ होऊन ती 1,56,500 रुपयांवर पोहोचली। नवी दिल्लीमध्ये प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे, त्यामुळे या हंगामातील हवेची गुणवत्ता सगळ्यात वाईट असल्यानं दिल्लीची अवस्था एखाद्या गॅस चेंबरसारखी झालेली आहे। मंगळवारी दिल्ली एनसीआर क्षेत्रातील हवा गुणवत्ता निर्देशांक 423 म्हणजे अत्यंत गंभीर श्रेणीमध्ये नोंदवला गेला। मुंबईच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारावर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा आणि वायू प्रदूषणाचा त्रास संपवण्याकरता दहिसर टोल नाक्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून टोल भरणा प्रक्रिया वेगवान करण्याचा नवा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले। या संदर्भात मंगळवारी मंत्रालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती। प्रवाशांच्या सोयीकरता कोकण रेल्वेनं आधुनिक डीजी लॉकर सुविधा सुरू केली आहे। ही सुविधा रत्नागिरी, थिविम आणि उडुप्पी या स्थानकांवर 16 ऑक्टोबरपासून कार्यान्वित झाली आहे। या उपक्रमामुळे प्रवाशांना आपला सामान सुरक्षितरित्या ठेवण्याची आधुनिक स्वयंचलित आणि डिजिटल सुविधा उपलब्ध झाली आहे। दक्षिण रेल्वेकडून थोकूर जोकाटे दरम्यान दुहेरीकरणाच्या कामाकरता प्री एनआय ब्लॉक घेण्यात येणार आहे। दुहेरीकरणाचं काम 12 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये पार पडणार असल्यानं या काळात काही गाड्या नियंत्रित, पुनर्नियोजित किंवा आंशिक रद्द करण्यात येतील, असं कोकण रेल्वेनं स्पष्ट केलं आहे। इंजिनिअरिंग, फार्मसी, कृषी, बी प्लॅनिंग या अभ्यासक्रमांची पीसीबी आणि पीसीएम तसंच एमबीए अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा सीईटी सेलकडून आगामी शैक्षणिक वर्षापासून 2दा घेण्यात येणार आहे। त्यानुसार यंदा पीसीबी, पीसीएम आणि एमबीए अभ्यासक्रमाची पहिली सीईटी परीक्षा एप्रिल 2026 मध्ये तर दुसरी सीईटी परीक्षा मे 2026 मध्ये घेतली जाणार आहे।
पवना धरण परिसरातील अतिक्रमण काढण्याकरता जलसंपदा विभागाच्या वतीनं मागील 2 महिन्यांपासून अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्यात आल्या। पवना धरण परिसरातील वारू या गावातील हद्दीत कारवाई करण्यात आली। स्थानिकांनी या कारवाईला विरोध केलाय। पुनर्वसनाकरता शासनानं पुढाकार घ्यावा आणि मगच अतिक्रमणाची कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। मुळशी तालुक्याच्या विकासाच्या दिशेने आणखी एक मोठं पाऊल पडलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विशेष प्रयत्नांमुळे 16 कोटी रुपयांचा भुगाव बायपासच्या कामाला गती मिळणार आहे। हा प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरू असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून जागेचा ताबा घेण्यात येत आहे। कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर संत तुकोबांच्या देहू नगरीकडे भक्तांचा प्रवास सुरू झालाय। मुख्य मंदिरामध्ये पायी दिंड्या दाखल होऊ लागल्या असून या दिंड्या तळ कोकणातील उरण, पनवेल, नवी मुंबई, कुलाबा आणि माणगाव इथल्या वारकरी भाविकांच्या आहेत। या भक्तीच्या उवळणीमध्ये देहू नगरी पुन्हा एकदा उजळली आहे। तर आपण अजून एका महत्त्वाच्या घडामोडीकडे वळूया। संध्याकाळी 5:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आलेली आहे। राजधानी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात स्फोटाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। यावेळी केंद्रीय सुरक्षा विषयक समितीची बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे या बैठकीत काय निर्णय घेतला जातो याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केंद्रीय सुरक्षा विषयक समितीची ही बैठक बोलावलेली आहे। अजून एक अपडेट या दिल्ली स्फोटा प्रकरणात येते। दिल्ली स्फोटा प्रकरणी आणखी एका डॉक्टरला अटक करण्यात आलेली आहे। डॉक्टर शाहीनचा भाऊ डॉक्टर परवेज अन्सारी एटीएसच्या ताब्यात आहे। जम्मू काश्मीर पोलीस आणि यूपी एटीएसचा अन्सारीच्या घरावर छापा पडला आणि त्याला ताब्यात घेण्यात आलं। अन्सारीचा लॅपटॉप आणि कागदपत्र जप्त करण्यात आलेली आहेत। ही डॉक्टरची 5वी किंवा 6वी अटक असेल। डॉक्टर शाहीन सईद यांना अटक करण्यात आलेली आहे। अन्सारीचा लॅपटॉप आणि कागदपत्र पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली आहेत। लाल किल्ल्याजवळच्या सुभाष चौक सिग्नल जवळ सोमवारी 6:40-45 पासून 52 मिनिटांच्या दरम्यान हुंडाई i20 कारमध्ये शक्तिशाली ब्लास्ट झाला। या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्याआधी डॉक्टर उमरनं त्याच i20नं फरीदाबाद ते दिल्ली असा 10 तासांचा प्रवास केला। या 10 तासांच्या प्रवासात त्यानं लाल किल्ल्याजवळच्या पार्किंगमध्ये तब्बल 3 तास घालवले आणि त्यानंतर हा स्फोट घडवून आणला। अकलूजचे धवलसिंह मोहिते पाटील अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। धवलसिंह हे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे तर रणजितसिंह मोहिते पाटील यांचे चुलत बंधू आहेत। सहकुटुंब धवलसिंह मोहिते पाटील अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। त्यामुळे धवलसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। मावळमध्ये पुन्हा एकदा राजकीय समीकरणांचा खेळ रंगला असून महायुतीचा मावळ पॅटर्न कायम ठेवण्यात आलाय। लोणावळा नगरपरिषद राष्ट्रवादीकडे तर तळेगाव दाभाडे भाजपकडे अशा या राजकीय समीकरणावर शिक्कामोर्तब झाले। एरंडोल पारोळा विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीशी महायुतीची शक्यता आमदार अमोल पाटील यांनी फेटाळून लावली आहे। राष्ट्रवादीकडून भाजप किंवा शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही। त्यामुळे या निवडणुकीत महायुतीचा कोणताही विचार करण्याचा प्रश्नच येत नाही असं आमदार अमोल पाटील म्हटलंय। जळगाव जिल्ह्याच्या चोपडा नगर परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी भेट देऊन निवडणुकीसंदर्भात आढावा घेतला। चेकपोस्ट, मतमोजणी कक्ष, स्ट्रॉंग रूम, नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा पक्ष यांची पाहणी केली। आमदार मंगेश चव्हाण यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली। एकनाथ खडसे हे नेहमीच सोयीची युती करतात। लोकसभेला त्यांनी भाजपचा प्रचार केला आणि आता म्हणतात भाजप नको, त्यांच्या भूमिकेत सातत्य नाही असा घणाघात चव्हाण यांनी केला। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे काही स्थानिक पदाधिकारी अजित पवार पक्षाचे नेते माणिकराव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले। या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। बैठकीदरम्यान स्थानिक राजकीय घडामोडी, निवडणुकांची रणनीती यावर चर्चा झाली।
मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत पार पडली. 227 जागांसाठी निवडणूक पार पडणार असून अनुसूचित जातीसाठी 15 जागा, अनुसूचित जमातींसाठी 2 तर इतर मागास प्रवर्गासाठी 61 आणि सर्वसाधारण गटासाठी 149 जागा राखीव ठेवण्यात आल्या. आरक्षणाची सोडत जाहीर होताच इच्छुक उमेदवार ॲक्शन मोडवर आलेले आहेत. भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचं बोललं जात आहे. पुणे शहरात महायुतीच्या विरोधात आम्ही लढाई लढली आणि त्यामुळे आता महायुतीच्या कोणत्याही पक्षासोबत आमची छुपी युती होणार नाही. आम्ही महाविकास आघाडीसोबत निवडणुकीत उतरू अशी भूमिका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केली. नाशिकच्या इगतपुरीमध्ये शिवसेना उबाठा पक्षाला मोठा धक्का बसलाय. शिवसेना उबाठाचे नगराध्यक्ष नगरसेवक भाजपच्या गळाला लागलेत. नगराध्यक्ष संजय इंदुलकर आणि उपनगराध्यक्ष नईम खान यांच्यासह नगरसेवक संपत डावखर आणि रमेश खातळांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. करुणा मुंडेंनी सुप्रिया सुळेंची भेट घेतली. दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात भेट घेतल्याचं करुणा मुंडे यांनी स्पष्ट केलं. निवडणुकीसंदर्भात देखील चर्चा झाली असून जिथे तुम्हाला पाठिंबा लागेल तिथे पाठिंबा देऊ, तुम्ही देखील पाठिंबा द्या असं सुप्रिया सुळेंनी सांगितल्याची माहिती मुंडेंनी दिली. तर आम्ही झोपेतून उठलो आणि आचारसंहिता लागली असं म्हणत परळीमध्ये नगराध्यक्षपदाचा उमेदवार उभा करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेना उबाठा पक्षाचे उपनेते सुहास सामंत यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला. शेकडो बेस्ट कर्मचाऱ्यांसह सामंत यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये लातूरच्या उदगीर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केला. भीमराव धोंडेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. धोंडेंसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अरुण गुजराती यांना देखील अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. शिरूर नगर परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढणार आहे. खासदार अमोल कोल्हे आणि माजी आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वात शिरूरमध्ये महाविकास आघाडी निवडणुकीला सामोरं जाणार आहे. पारोळा एरंडोल नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती झाली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला डावलून भाजपनं शिवसेनेसोबत युती केली आहे. पवना धरण परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी जलसंपदा विभागाच्या वतीनं गेल्या 2 महिन्यांपासून अतिक्रमणधारकांना नोटिसा देण्यात आल्या. पवना धरण परिसरातील वारू गावातील हद्दीमध्ये कारवाई करण्यात आली आणि स्थानिकांनी या कारवाईला विरोध केलाय. पुनर्वसनासाठी शासनानं पुढाकार घ्यावा आणि मगच अतिक्रमणाची कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मुळशी तालुक्याच्या विकासाच्या दिशेनं आणखी एक मोठं पाऊल पडलंय. मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विशेष प्रयत्नांमुळे 16 कोटी रुपयांचा भुगाव बायपासच्या कामाला गती मिळणार आहे. हा प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मार्फत सुरू असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून जागेचा ताबा देण्यात येतोय. कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर संत तुकोबांच्या देहू नगरीकडे भक्तांचा प्रवास सुरू झालाय. मुख्य मंदिरात पायी दिंड्या दाखल होऊ लागल्या असून या दिंड्यात तळ कोकणातील उरण, पनवेल, नवी मुंबई, कुलाबा आणि माणगाव येथील वारकरी भाविकांच्या आहेत. या भक्तीच्या ओवाळणीमध्ये देहू नगरी पुन्हा एकदा उजळली आहे.